सलामीची जोडी मैदानामध्ये सुदेश आणि फजल. पाहूया ही सलामीची जोडी आपल्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करते ते पाहायचं. चालू असलेला हा या स्पर्धेतील दुसरा सामना. पहिलं षटक घेऊन येतोय तो संदेश. एक नावाजलेला असा हा गोलंदाज क्षेत्ररक्षण सजवताना. पाहूया कशा प्रकारची व्यूहरचना त्याच्याकडून केली जाते या आपल्या पहिल्या षटकासाठी. हॅलो आता बरोबर आहे रे. स्ट्राईकला असेल तो पिंट्या. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू निश्चितच क्षेत्ररक्षक तैनात, परंतु चेंडू जातो सरळ सीमारेषा पार. पहिल्या चेंडूचा समाचार घेतलाय तो 4 धावेने. आपलं देखील खातं खोलतोय, संघाचं देखील खातं खोलतोय 4 धावेने. धावेने आपलं खातं खोलतोय, ते आपले इरादे स्पष्ट करतोय पिंट्या आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. निश्चितच 1 धाव तर वसूल केली जाते पिंट्या आणि फजल याच्याकडून. धावसंख्या 1 धावेची भर पडते. धावसंख्या होते ते आतापर्यंत बिनबाद 5. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावर. पंचांच्या उजवीकडून मारा करतोय तो संदेश. प्रथमच स्ट्राईक वर असेल तो फजल. पाहूया या चेंडूचा समाचार कशा प्रकारे घेतला जातोय तो संदेशाचा. संघाला मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल आपल्या होम ग्राउंड वरती खेळताना येते फजल. यावेळेस मात्र हवेमध्ये चेंडू जातोय क्षेत्ररक्षक. पाहूया आणि एक झेल घेण्याची संधी होती. पाहूया पंच कोणता निर्णय देत आहेत. 4 धावा मिळतात येथे. एक झेल घेण्याची संधी होती. चेंडू जातो सरळ सीमारेषा पार 4 धावांसाठी. धावसंख्येत पुन्हा एकदा 4 धावांची भर पडते. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावर. धावसंख्या होती ते आतापर्यंत बिनबाद 9 धावा. मोठ्या धावसंख्येची वाटचाल करताना कुसुमेश्वर संघ. यावेळेस मात्र उंच असा टोलेला चेंडू जातो पुन्हा 2 क्षेत्ररक्षकांना भेदून सीमारेषा पार 4 धावांसाठी. या षटकामध्ये मात्र मोठे फटके पाहायला मिळत आहेत ते पिंट्या आणि फजल याच्याकडून. निश्चितच या दोन्ही फलंदाजांकडे एक मोठा अनुभव असलेले हे दोन्ही सलामीची जोडी मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तो शकत नाही रक्षक. धाव संख्या होती ती 14. पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येतोय ते. दुसरं षटक घेऊन येतोय तो मनीष. सामना करेल तो. आतापर्यंत सुंदर फलंदाजी पाहायला मिळते या दोन्ही सलामीवीरांकडून आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र पहिला चेंडू फेकला होता. जातो चेंडू
धावसंख्या गोलंदाजाला कायसा कानमंत्र देताना रमेश फुल टॉस चेंडू होता पुरेपूर फायदा उठवू शकत नाही परंतु एक धाव तर निश्चितच वसूल केली जाते ती फजल आणि पिंट्या याच्याकडून धावसंख्येत पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय मोठे फटके खेळण्याची संधी देत नाही दोन्ही फलंदाजांना यावेळेस मात्र मोठा फटका पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू जातो सीमारेषा पार 6 धावांसाठी धाव संख्या होती ती 22 बिनबाद 22 यावेळेस मात्र मोठा फटका पाहायला मिळाला तो फजल याच्याकडून निश्चितच सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन आपल्या होम ग्राउंड वरती पाहायला मिळतंय फजल याच्याकडून यावेळेस मात्र अपील करतात बाद होतोय ते पहिला धक्का या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय कुसुमेश्वर संघाला यावेळेस मात्र नवीन फलंदाज पाहूया मैदानामध्ये कोण येत आहे ते संदेश रितेश यावेळेस मात्र नवीन फलंदाजीसाठी येतोय तो रितेश फजल आपली कामगिरी चोखपणे पार पाडून मैदानाच्या बाहेर जाताना यष्टीची देऊन त्याला परतावं लागतंय आपल्या संघासाठी त्याने वैयक्तिक 16 धावांचं योगदान त्याच्याकडून आपल्या संघाला मिळतंय फजल याने आपल्या संघासाठी निश्चितच भारी अशी कामगिरी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली यावेळेस पुन्हा एकदा सामना समाधानकारक स्थितीमध्ये कुसुमेश्वर संघ त्या संघाचा एकच गडी बाद होतोय डॉट बॉल नवीन गोलंदाज येतोय तो रमेश पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय तो रमेश आपल्या संघासाठी हा देखील एक आपल्याच होम ग्राउंड वरती खेळताना इथे पाहायला मिळतो या मैदानाचा निश्चितच या खेळाडूला खूप मोठा अनुभव पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी ते इथे पाहायचंय सामना करेल तो पिंट्या एक अनुभवी असा हा फलंदाज पाहूया पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज रमेशचा यावेळेस मात्र मोठा फटका हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात
आणि झेलबाद होतोय. मोठा धक्का म्हणावा लागेल तो पिंटोच्या रूपात कुसुमेश्वर संघाला. दुसरा धक्का मिळतोय. आपल्या पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश मिळत होते रमिजाला. आपल्या होम ग्राउंड वरती खेळताना निश्चितच फायदा उठवतोय रमेश आपल्या संघासाठी. मोठे फटके खेळण्याची संधी तो कुठल्याच फलंदाजाला होते देत नाहीये. यावेळेस मात्र नवीन फलंदाजीसाठी येत होतो संदेश. पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करतोय. उजव्या हाताने फलंदाजी करण्यामध्ये माहिर असलेला हा संदेश याही फलंदाजाकडे मोठे फटके खेळण्याची एक कुवत सामन्याला कधी कलाटणी देऊ शकतो असा हा संदेश. सामना करेल तो रमिजाचा. रमिजाने पहिले चेंडूवरती एक मोहरा महत्वाचा टिपला होता आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू फेकतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला टोलवला जातोय लेग साईडच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषा पार. दोन क्षेत्ररक्षकांना भेदून क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. 4 धावांसाठी पुन्हा एकदा धावसंख्येत 4 धावांची भर पडते. आपलं खातं खोलतोय संघाचं देखील खातं खोल. धावसंख्येत 4 धावांची भर पडते. धावसंख्या होते ते आतापर्यंत 2 गडी बाद 26. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवरती एक गडी बाद करण्यात यश मिळालं होतं ते रमिजाला. दुसऱ्या चेंडूचा मात्र समाचार घेतलाय तो संदेश याने 4 धावांनी. यापुढील चेंडू पाहूया. या चेंडूवरती किती धाव वसूल केल्या जातात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय आणि यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाकडून चेंडू अडवला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या क्षेत्ररक्षकाकडून 2 धावा मात्र क्षेत्ररक्षक काही रोखू शकत नाही. 2 धावांची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 2 गडी बाद आतापर्यंत 28. यावेळेस मात्र रमिजाचा चेंडू आपल्याच गोलंदाजीवरती चेंडू अडवला जातोय तो रमिज याच्याकडून कुठलीच धाव मिळत नाहीये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि यावेळेस मात्र एक सोपा झेल घेण्याची संधी होती परंतु चेंडू 2 हातांच्या मधून झेल येथे सुटला जाते. क्षेत्ररक्षकाकडून एक गच्चाळपणा इथे पाहायला मिळतोय आणि 2 धावा रोखू शकत नाही या क्षेत्ररक्षक. धावसंख्येत पुन्हा एकदा 2 धावांची भर पडते. धावसंख्या होते ते आतापर्यंत 2 गडी बाद 30. यावेळेस मात्र गडी बाद करण्याची एक संधी होती. एक सोपा झेल होता. क्षेत्ररक्षक होते ते ईशा. उत्कृष्ट असा एक क्षेत्ररक्षक डंबिस्कार्टी संघाचा. यावेळेस मात्र महालक्ष्मी संघाकडून येथे खेळताना विश्वनाथ. यापुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होता पुन्हा एकदा रमिज. पाहूया यावेळेस मात्र एक चोटी धाव येथे घेतली जाते ती संदेश याच्याकडून. धावसंख्येत 1 धावेची भर पडते. धावसंख्या होते ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31. 2 गडी बाद 31 धावा. आता मात्र शेवटचं षटक पाहूया कोण घेऊन येतोय ते महालक्ष्मी संघाकडून निखिल. शेवटचं षटक घेऊन येतो तो निखिल. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते ती निखिल याच्याकडून. एक हाणामारीचं षटक असेल. पाहूया उर्वरित 6 चेंडूंचा खेळ असेल. पाहूया या उर्वरित 6 चेंडूंवरती कशा प्रकारचा प्रहार पाहायला मिळतो तो संदेश आणि रितेश याच्याकडून. पाहूया किती धावांचं योगदान दिलं जात आहे या संघाकडून महालक्ष्मी संघाला सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू निखिल याचा. यावेळेस मात्र सुंदर फेकलेला चेंडू परंतु चेंडू काय या चेंडूवर कुठलीच धाव मिळत नाहीये. आपल्याच गोलंदाजीवरती चेंडू अडवतोय निखिल. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. अंतिम षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. यावेळेस मात्र मोठे फटके खेळावे लागतील ते संदेश याला आपल्या संघाला
यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, फलंदाज बाद होतोय. तिसरा धक्का मिळतोय संदेशाच्या रूपामध्ये कुसमेश्वर या संघाला. धावसंख्या होती ती 3 गडी बाद 31. यावेळेस मात्र आतापर्यंत 2 चेंडू फेकले जात आहेत. ते निखिल याच्याकडून पहिला चेंडू त्याने निर्धाव फेकला होता. दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक गडी बाद करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र नवीन फलंदाज पाहूया कोण येतोय तो. यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू निश्चितच एक धाव वसूल केली जाते आपल्या संघासाठी. धावसंख्येत एका धावेची भर पडते. धावसंख्या होती ती आतापर्यंत 3 गडी बाद 32. नवीन फलंदाज मयूर एक धाव वसूल करतोय आपल्या संघासाठी. एका धावेची भर पडते धावसंख्येत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सज्ज होतो निखिल. पाहूया या चेंडूचा समाचार कशा प्रकारे घेतला जातो. यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, परंतु कुठलाच क्षेत्ररक्षक नाही आहे, परंतु या क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. यावेळेस मात्र 2 धाव वसूल केल्या जात आहेत. धावसंख्येत 2 धावांची भर पडते. धावसंख्या होती आतापर्यंत 3 गडी बाद 34. शेवटचा हाणामारीचा षटक, परंतु उत्कृष्ट अशी गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. ते निखिल याच्याकडून जखडून ठेवलंय. यावेळेस दोन्ही फलंदाजांना यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चेंडू फेकलाय. क्षेत्ररक्षक यावेळेस कुठलीच चूक करत नाही आहे. गडी बाद होतोय. चौथा धक्का मिळतोय तो कुसमेश्वर संघाला रितेश याच्या रूपात. यावेळेस मात्र नवीन फलंदाज येतोय तो ओमकार. 2 बॉल आहेत का रे? 2 बॉल आहेत ना? शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल तर निखिल. यावेळेस मात्र जखडून ठेवतोय. दोन्ही फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची काही संधी देत नाही तो या दोन्ही फलंदाजांना. शेवटचा चेंडू यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. निश्चितच एक धाव तर वसूल केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि येथे फलंदाज बाद. धाव बाद होतोय तो ओमकार. 5वा धक्का मिळतोय तो कुसमेश्वर संघाला. प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये धावा बनवल्या जातात त्या 35. विजयासाठी उद्दिष्ट ठेवलंय ते 36 धावांचं. पाहूया या 36 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतोय तो महालक्ष्मी संघ.
येते विश्वनाथ आणि संदेश. पाहूया या दोन्ही सलामीवीरांकडून कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. विजयासाठी उद्दिष्ट ठेवलंय ते 36 धावांचा. या 36 धावांचा पाठलाग करताना बॉलरने फजल सलामीसाठी झाला होता. फजल तोच यावेळी देखील गोलंदाजीसाठी प्रथम षटक घेऊन पाहायला मिळेल. सुंदर फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. त्याने आपल्या संघासाठी 16 धावांचं त्याने योगदान दिलं होतं. तोच फजल यावेळेस मात्र पहिलं षटक घेऊन येतोय. पाहूया कशा प्रकारची क्षेत्ररक्षणा करतोय आपल्या संघासाठी ते पाहायचंय. ऑफ साईडच्या दिशेने 4 क्षेत्ररक्षक इथे तैनात केलेत. लेग साईडच्या दिशेने इथे 5 क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. आणि यावेळेस मात्र छोटा खेळाडू पाहूया त्याच्याकडून मोठा धमाका होण्याची काही अपेक्षा संघाला पाहायला मिळते. का ते पाहायचं. विश्वनाथ पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. सामन्याला सुरुवात. पंचांच्या डावीकडून मारा करतोय तो फजल. आपल्या होम ग्राउंड वरती खेळताना सामना करतोय तो विश्वनाथ. पहिला चेंडू यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. निश्चितच एक धाव तर पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षकाकडून थोडासा गचाळपणा इथे पाहायला मिळतो. एक धाव मिळते. आपलं खातं खोलतोय. संघाचं देखील खातं खोललं जात आहे. ते विश्वनाथ याच्याकडून प्रतिषटकामध्ये सामना जिंकण्यासाठी 9 धावा बनवाव्या लागतील त्या महालक्ष्मी संघाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फजल. पाहूया यावेळेस वाईड चेंडू. डिक्लेअर स्वरूपात एक धाव. अशा एकूण 2 धावा मिळत आहेत. धाव संख्येत 2 धावांची भर पडते. यावेळेस मात्र गोलंदाजाकडून थोडासा स्वैर मारा पाहायला मिळतोय. यष्टी रक्षकाला चेंडू अडवता येत नाहीये आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. आता संदेश हा हो आपल्याला लगेच समजलं पाहिजे. यापूर्वी होणारा सामना असेल तो LP स्पोर्ट्स वर्सेस मंगलमूर्ती. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. आता चालू असलेला सामना महालक्ष्मी वर्सेस कुसमेश्वर. पहिलं षटक फजल याचा. पुढील चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडू तटवलाय लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात, परंतु एक धाव काही क्षेत्ररक्षक रोखू शकत नाही. धाव संख्येत 1 धावेची भर पडते. धाव संख्या बिनबाद 4. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावर. दोन्ही फलंदाजांना निश्चितच मोठा अनुभव. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये. कुठलीच धाव मिळत नाही. मोठे फटके खेळण्याची संधी दिली जात नाही आहे ती फजल याच्याकडून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला ढकललं जात आहे डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धाव संख्येत 1 धावेची भर पडते. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावर. धाव संख्या ती बिनबाद 5. सामना जिंकण्यासाठी सरासरी 9 धावा प्रति षटकामध्ये बनवणे गरजेचं. यावेळेस मात्र आतापर्यंत धावा बनवल्या गेल्या त्या 5. दोन्ही फलंदाजांकडे देखील मोठे फटके मारण्याची एक क्षमता आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्वैर मारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त स्वरूपात 1 धाव मिळते. सामना जिंकायचा असेल तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजाला गोलंदाजी करणं भाग असेल. 1 धाव देखील सामन्याला कलाटणी देऊ शकते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने तटवलेला चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1 धाव मिळते. धाव संख्येत 1 धावेची भर पडते. किती बॉल आहे तुझे? पहिल्या षटकातील अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल तर फजल.
पाहूया या चेंडूवरती कशा प्रकारे प्रहार पाहायला मिळत होतं. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आता येणार, परंतु एक धाव काही रोखू शकत नाहीये. दोन्ही फलंदाजांकडून सुंदर रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळतंय. दोन्ही पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय. धावसंख्या होती ती बिनबाद 8. यावेळेस पाहूया कुसमेश्वर संघाकडून दुसरं षटक कुठला गोलंदाज घेऊन येतोय ते पाहायचंय आपल्याला. टीम मीटिंग येथे बोलवली जाते. पाहूया कशा प्रकारची व्यूहरचना रचली जाते ती दुसऱ्या षटकासाठी. पिंट्या आणि फजल याच्याकडून दोन्ही खेळाडूंकडे एक मोठा अनुभव, कुठच्याही वेळी सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता, एक चतुर असे हे दोन्ही खेळाडू फजल आणि पिंट्या. यावेळेस पाहूया कुठचा गोलंदाज येतोय. गोलंदाजीसाठी बॉलर नेम दीपक. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय तो दीपक आपल्या संघासाठी. पहिले षटक घेऊन आला होता तो फजल, धावा खर्च केलाय त्या 8. यावेळेस मात्र दुसरे षटक घेऊन येतोय तो दीपक. पहिला चेंडू पंताच्या डावीकडून मारा करतोय आणि यावेळेस मात्र पाहूया काहीसा अपील केलं जात आहे. पाहूया पंच कोणता दाद देत आहेत. लेग बाय स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्येत एका धावेची भर पडते. यावेळेस मात्र पहिला चेंडू फेकला होता तो दीपक याने अचूक टप्प्यामध्ये मोठा फटका खेळण्याची संधी दिली जात नाही आहे ती दोन्ही फलंदाजांना. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू फेकण्यासाठी सज्ज दीपक. पाहूया यावेळेस मात्र मोठा फटका, क्षेत्ररक्षक तैनात आणि आता एका झेला सोपा झेला घेण्याची संधी होती आणि ते गच्चाळपणा पाहायला मिळतोय तो कुसमेश्वर संघाकडून. क्षेत्ररक्षक तो होता संदेश, परंतु एक सोपा झेल सुटतो. कुठलाच 2 धाव मिळतात येते. गच्चाळपणा पाहायला मिळाला तो संदेश याच्याकडून. निर्णायक असा एक महत्वाचा बळी आपल्याला मिळाला असता आपल्या संघासाठी, परंतु 2 धावा वसूल करता येतं विश्वनाथ. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अचूक टप्प्यामध्ये फेकलेला चेंडू. एक धाव मिळते. धावसंख्येत एका धावेची भर पडते. धावसंख्या होती ते आतापर्यंत बिनबाद 12. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाहूया धावबाद करण्याची संधी आणि येथे एक आत्महत्या केली जाते या फलंदाजाकडून. मोठा धक्का म्हणावा लागेल तो महालक्ष्मी संघाला. संदेश याच्या रूपामध्ये दोन्ही फलंदाजांमध्ये येते कुठलाच ताळमेळ आपल्याला इथे पाहायला मिळत नाही आणि इथे एक यष्टीरक्षक आपली कामगिरी चोखपणे पार पडतोय. मोठा धक्का म्हणावा लागेल तो महालक्ष्मी संघाला. संदेशाच्या रूपामध्ये धावा बनवल्या जातात त्या 12. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावर. मोठा धक्का म्हणावा लागेल तो महालक्ष्मी संघाला. यावेळेस मात्र फलंदाजीसाठी येतो होतं रमीज. पाहूया रमीज आपल्या होम ग्राउंड वरती खेळताना यावेळेस दीपक याचा सामना करेल. तर पाहूया कशा प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते ती रमीज याच्याकडून. निश्चितच दीपक याच्यावरती जो विश्वास ठेवला होता तो जो कर्णधाराने तो दीपक, यावेळेस कर्णधाराचा निर्णय निश्चितच सार्थकी ठरवताना या दुसऱ्या षटकामध्ये निश्चितच अचूक टप्प्यामध्ये गोलंदाजी करताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जकडून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. यावेळेस मात्र प्रथमच सामना करेल तो रमीज. पाहूया या चेंडूचा समाचार कशा प्रकारे घेतला जातोय. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये होता. झेलबाद करण्याची एक संधी होती, परंतु चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय. एक धाव मिळते. धावसंख्येत एका धावेची भर पडते. धावसंख्या होते ती आतापर्यंत 1 गडी बाद 13. यावेळेस मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आणि 2 क्षेत्ररक्षक झेल टिपला जातोय. मात्र
गडी बाद होतोय, दुसरा धक्का मिळतोय तो. कोण आउट झाला? रमीज बाद होतोय. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये अचूक झेल टिपला जातोय तो. धाव संख्या होते ती 2 गडी बाद 13. बॅट्समन नेम बॅट्समन नेम रोशन. नवीन फलंदाज येतोय तो रोशन. गोलंदाज असेल तो रितेश. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते ते. रितेश याच्याकडून निर्णायक षटक घेऊन येतोय तो. रितेश सामन्याला कलाटणी देणार हे षटक असेल. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. विजयासाठी उद्दिष्ट ठेवले ते 36 धावांचा पहिला चेंडू. पाहूया पंचाकडे दाद मागितली जाते आणि आता फलंदाज बाद. पंच आपलं बोट हवेमध्ये करतायत आणि विश्वनाथ येते बाद होते. LB ठरवलं जातं. LBW होऊन मैदानाच्या बाहेर परतताना विश्वनाथ. यावेळेस मात्र महालक्ष्मी संघ काहीसा अडचणीमध्ये सापडलेला. या संघाकडून कुठलीच मोठे फटकेबाजी पाहायला मिळत नाही आहे. यावेळेस मात्र नवीन फलंदाज येतोय मैदानावरती निखिल. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय निखिल. आपल्या संघासाठी आपला संघ यावेळेस अडचणीमध्ये सापडलाय. आतापर्यंत धावा झाल्या त्या 13. विजयासाठी उद्दिष्ट आहे ते 36 धावांचं. किती पाहिजे? 11 बॉल आहे. यावेळेस मात्र रितेश. यावेळेस मात्र चेंडू मात्र थोडासा फलंदाजाचा थोडासा आपल्याला इथे इजा होताना पाहायला मिळते. एक धाव मिळते. थोडीशी दुखापत इथे पाहायला मिळते या फलंदाजाला. चेंडूने थोडीशी उसळी घेतली होती आणि तो चेंडू सरळ गालावरती आपटला होता तो निखिल याच्या. यावेळेस मात्र या संघातील एका अनुभवी खेळाडू मैदानावरती आपल्या दोन्ही फलंदाजांना काही कानमंत्र देतोय आणि यावेळेस मात्र येथे सामन्याचं समीकरण असेल. आतापर्यंत 2 चेंडू येथे फेकले गेले. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि धावा बनवाव्या लागतील त्या. 14. बरोबर. रितेशाचा पुढील चेंडू रोशन याला. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड होतोय. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये काही मिळत नाही आहे. चेंडू फलंदाजाला कुठल्याही स्थितीमध्ये समजला नाही आणि चेंडू जातोय सरळ यष्ट्यांवरती आदळतोय. यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. यावेळेस मात्र अचूक टप्प्यामध्ये गोलंदाजी पाहायला मिळते ती रितेश याच्याकडून. रोशन येथे बाद होतोय. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय तो राहुल. काहीसा गडबडलेल्या अवस्थेमध्ये महालक्ष्मी संघ. मोठे फटके काही खेळता येत नाही. दडपणाखाली सापडलेला हा संघ
अजूनही सामना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. तिसरा आणि अंतिम निर्णायक षटक घेऊन आलाय तो रितेश. यावेळेस पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अपील केलं जात आहे आणि फलंदाज बाद. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी येते पाहायला मिळते ती रितेश याच्याकडून. निश्चितच एका पाठोपाठ एक असे मोहरे इथे गारद करते आणि यावेळेस मात्र या गोलंदाजासाठी एका हॅट्रिकची संधी असेल आणि यावेळेस मात्र नवीन फलंदाज येतोय तो डावकुरा असा फलंदाज प्रतीक. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. काही चेंडूंचा खेळ बाकी असेल, धावा बनवाव्या लागतील त्या अजून सामना जिंकण्यासाठी. 22 8 चेंडू 22 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये कसा बदल केला जातोय. 8 चेंडू 22 धावांची गरज. पाहूया या चेंडूवरती हॅट्रिक पूर्ण करतो का तो. आणि यावेळेस मात्र चेंडू ऑफसाईडच्या दिशेने ढकलला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एक धाव मात्र मिळते. धावसंख्येत एका धावेची भर पडते. धावसंख्या होते ती 15. अतिशय महत्वाचा षटक फेकताना येते आपल्याला पाहायला मिळतोय तो रितेश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू टोलायला हवेमध्ये. पाहूया किती धावा वसूल केल्या जातात. आतापर्यंत 2 धावा तर निश्चितच पूर्ण केल्या जातात. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय ते निखिल याला. धावसंख्या होते ती आतापर्यंत 17. 3 षटकांचा खेळ ते समाप्त होतोय. अजूनही 7 चेंडू 19 धावांची गरज. 6 चेंडू 19 धावांची गरज. पाहूया अंतिम षटक निर्णायक षटक कोण घेऊन येत ते कुसुमेश्वर संघाकडून. धावसंख्या झाली ती 5 गडी बाद 17. सूर्यकांत नाही. बॉलर नेम राजेश. अंतिम षटक घेऊन येते तर राजेश. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. निर्णायक षटक यावेळेस मात्र एक धाव मिळते. सामना जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज. हाणामारीचं षटक. मोठे फटके यावेळेस खेळावे लागतील ते निखिल याला. पाहूया कशा प्रकारचे फटकेबाजी पाहायला मिळते ती निखिल याच्याकडून. यावेळेस मात्र खूपच स्वैर मारा पाहायला मिळते. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एकूण 2 धाव मिळतात. धावसंख्येत 2 धावांची भर पडते. धावसंख्या होती ती 20. 5 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी असेल. 16 धावा बनवाव्या लागतील. 5 चेंडू 16 धावांची गरज. यावेळेस राजेश. यावेळेस मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार 6 धावांसाठी. यावेळेस मात्र गोलंदाजावरती थोडस दडपण येते पाहायला मिळतंय. आखू टप्प्याचा चेंडू होता. निश्चितच पुरेपूर फायदा उठवला जातोय तो निखिल याच्याकडून. मोठे फटके खेळण्याची क्षमता असलेला हा निखिल आपल्या संघाची जबाबदारी खांद्यावरती घेताना यावेळेस मात्र मोठा फटका सीमारेषा पार 6 धावांसाठी. यावेळेस मात्र सामन्याचं समीकरण असेल 4 चेंडू आणि
10 धावांची गरज. यावेळेस मात्र रोमांचक स्थितीमध्ये पोहोचलेला हा सामना पाहूया. कशा प्रकारे चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय तो राजेश. यावेळेस मात्र थोडासा दडपणाखाली असेल. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत आपण सांगू शकत नाही की कुठच्या संघावरती वरचढ ठरेल हे आपल्याला आपण सांगू शकत नाही. यावेळेस मात्र पुन्हा एकदा राजेश पंचांच्या डावीकडून मार्ग करण्यासाठी सज्ज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये कसा बदल केला जातोय, चेंडू फेकला जातोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. 6 धावांसाठी बॅक टू बॅक सलग 2 चेंडूंवरती 2 षटकार ठोकले जात आहेत. निखिल याच्याकडून धाव संख्या होते ती किती झालं? 32 झाले ना? धावा झाल्या त्या 32. 5 गडी बाद 32. यावेळेस मात्र प्रतीक पहिल्या चेंडूवरती एक धाव काढून आपल्या सहकार्याला निश्चितच स्ट्राईक वर घेऊन आला होता. कारण प्रत्येक याच्यात देखील एक मोठा अनुभव आहे. कारण त्याला देखील माहिती आहे की निखिल मोठे फटके खेळू शकतो. यावेळेस मात्र राजेश पुढील चेंडू पाहूया. या चेंडूवरती चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी धावसंख्येत एका धावेची भर पडते. धावसंख्या होती ते आतापर्यंत 33. आणि यावेळेस मात्र समीकरण असेल 2 चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेस राहील. सामना कंपल्सरी चेस राहील दोन्ही संघांसाठी. याची नोंद घ्यायची आहे. एक डिक्लेअर. काय ते म्हणजे काय? मस्त दिसतंय पण मस्त. काय यावेळेस मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू जाते सरळ सीमारेषा पार. 6 धावांसाठी. यावेळेस मात्र गोलंदाजाच्या धुव्वा उडवला जातो येतो आणि ते 3 षटकार खेचले जात आहेत ते निखिल याच्याकडून. आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी पार पाडता येतो निखिल. आणि महालक्ष्मी संघ या चालू सामन्यामध्ये विजयी ठरतोय.